अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सद्गुरू बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशांची पुस्तकं वाचत आहोत आणि सध्या आपण परमपूज्य दादा लिखित हिरण्ययुग पुस्तक वाचत आहोत. काल आपण माधुर्य भक्तीचे आचार्य पाहिलं. आज श्री महाराजही नित्यतीर्थ हे पाहूया. श्री महाराजांचे नित्यतीर्थ नामक एक सुंदर स्तोत्र आहे. त्यात त्यांनी सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांचे वर्णन आणि श्री क्षेत्र आळंदीचे महात्म्य सांगितलेले आहे. या नित्यतीर्थामध्ये त्यांनी स्पष्ट केलेले आहे की माऊलींचा देह हा अनधस्त विवर्त आहे आणि आळंदी हे नित्यतीर्थ आहे. माऊली जसे नित्यतीर्थ आहेत तसे श्री महाराजही नित्यतीर्थच आहेत. श्री महाराज स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणून घेत असत. म्हणूनच आपणही त्यांना ज्ञानेश्वर कन्या म्हणायचे असे नसून खरोखरच त्यांना तो अपूर्व अधिकार अगदी जन्मजात प्राप्त झालेला होता. माऊलींच्या पोटी येऊन त्याने माऊलींची अपार कृपा संपादन केली हे जितके खरे आहे, तितकेच त्यांची कन्या म्हणून त्यांनी माऊलींची कूस देखील धन्य केली आहे. हेही त्रिकालाबाधित सत्यच होय. ज्या लेकराबद्दल माऊलींना सार्थ अभिमान वाटावा अशा लेकरांमधले ते एक होते. त्यांनी आयुष्यभर केवळ ताज माऊलींनाच शरण जाऊन त्यांनाच कळकळीनं आळवलेले आहे. श्री महाराजांच्या समग्र रचना वाचल्यावर बघितल्यावर अंतःकरण भरून येते. ऐक तू एवढे चंदन पाखरा सारखी त्यांची रचना वाचली म्हणजे आपल्या नेत्रातून नकळत अश्रूंचा पूर वाहतो. एवढे त्यात कारुण्य ओतप्रोत भरलेले आहे. माऊलींचे नाम जरी घेतले, त्यांचे स्मरण जरी झाले तरी त्यांच्या हृदयातील भावात लगेच फरक पडत असे. श्री महाराजांची विद्या. श्री महाराजांनी देवासच्या तुकोजी राजे पवार यांना एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की माझ्या विद्येबद्दल आपला कोणीतरी गैरसमज करून दिलेला आहे, पण खरे सांगायचे झाले तर ज्ञानेश्वरी शिवाय मला काही येत नाही. माऊलींच्या कृपा अधिष्ठानाशिवाय त्यांना दुसरे काही वार्ताच नव्हती. श्री महाराजांनी त्यांच्याच एका पत्रात एक मोठे मार्मिक वाक्य घातलेले आहे. तेथे ते म्हणतात की मी शब्दसामर्थ्यात नसलो तरी अर्थच प्रक्रिया रचण्यात आपल्या कृपेने प्रबल आहे. याचाही एक मोठा गूढ अर्थ आहे, तो आपण येथे लक्षात घेतला पाहिजे. पुढे एके ठिकाणी श्री महाराजांनी असेही म्हटले आहे की माझ्या बाजूला अवतीभोवती जी मंडळी आहेत त्या सर्व मंडळींची माझ्या सर्वज्ञतेबद्दल जेवढी खात्री आहे तेवढी त्यांना माझ्या सर्वशक्तिमत्वाबद्दल मात्र नाही. याही वाक्यातला गूढार्थ आपण विचारपूर्वक जाणून घेतला पाहिजे. योग सिद्धीचा चमत्कार. श्री महाराज हे श्रुती स्मृती पुराणांचे विख्यात आचार्य आहेत. कोणतेही ज्ञान त्यांच्या प्रज्ञेच्या कक्षेबाहेरचे नव्हते याबद्दल सर्वांची वेळोवेळी खात्री झालेली होती. पण श्री महाराजांच्या ठिकाणी योग विभूती सुद्धा पूर्ण प्रगटलेली आहे, सर्वशक्तिमत्व आहे याची मात्र मंडळींना तशी खात्री नव्हती. तरी बरे, श्री महाराजांनी प्रसंगी अशा काही घटना घडवून आपले सामर्थ्य दाखवलेले आहे. श्री महाराजांचे दोन स्नेही होते. त्यांना आपली योग विभूती दाखविण्याचे महाराजांनी सहज म्हणून ठरवले. त्यांच्यापैकी एकाला त्याने एका ठिकाणी खोलीच्या कोपऱ्यात उभे केले आणि तू कोठे आहेस ते नीट बघून ठेव असे सांगून त्याच्या कपाळाला स्पर्श केला. काहीतरी पुटपुटले आणि त्याला म्हणाले, आता बघ मी तुझी जागा बदललेली आहे. त्याने डोळे उघडून बघितले तर तो आधी ज्या कोपऱ्यात उभा होता त्याऐवजी दुसऱ्याच जागी उभा असल्याचे त्याला आढळले. श्री महाराजांच्या ठिकाणी असे कर्तुम सामर्थ्य आहे याची तितकीशी जाणीव निकटच्या मंडळींना झाली नाही. याचे महत्त्वाचे कारण असे म्हणता येईल की महाराजांनी
आपली योग विभूती प्रगट करण्यापेक्षा आपली प्रेम विभूतीच प्रगट केली. त्यांच्या संबंध अवतार कार्यामध्ये असे दिसून येईल की त्यांनी सर्वांवर प्रेमाचा अखंड वर्षावच केला. निष्कपट प्रेमच केले. मायबाईची प्रेमळता. श्री महाराज काय आणि त्यांच्या पत्नी मरणिकाबाई, ज्यांना मायाबाई म्हणत असत काय, दोघेही अत्यंत प्रेमळ होते. श्री महाराजांच्या चरित्रात त्यांचे चरित्रकार राजेश्वर शास्त्री त्रिपुरवार यांनी असे उद्गार काढलेले आहेत की मायाबाईंची नुसती आठवण जरी झाली तरी अंतःकरणात एवढे प्रेम दाटून येते की त्यांच्या चरणांवर अगदी गडबडा लोळावे असे वाटते. ज्यांना अखंड प्रेमाशिवाय दुसरे काही माहीतच नव्हते असे प्रेम चक्रवर्ती श्री महाराज होते. मात्र त्यांची आपल्या शिष्यांना शिकवण्याची हातोटी लोकविलक्षण होती. ते आपल्या शरणागत शिष्याची नाना प्रकारे परीक्षा घेऊन त्याला सर्व बाजूंनी ठोकून पिटून सर्व करून त्याचे जे काही दोष असतील ते काढून मगच त्या शिष्याला योग्य ती विद्या किंवा त्याला जे काही अपेक्षित असेल ते देत असत. केशवपुरीची हकीकत. त्यांनी काही निकटवर्तीयांवर मात्र विशेष कृपा केलेली होती. श्री महाराजांच्या चरित्रात या संबंधात बापूगडी नावाचा त्यांच्या एका शिष्याचा उल्लेख येतो. श्री महाराजांनी एकदा या बापूगडीला म्हटले होते की मी तुला केशवपुरीला नेईन. त्याप्रमाणे त्यांनी हिरण्य योगाच्याच साह्याने बापूगडींना केशवपुरीला नेलेही होते. ती केशवपुरीची घटना देखील मोठी मजेशीर आहे. आपण जर ते विवरण नीट अभ्यासले तर आपल्या लक्षात येईल की केशवपुरी हा गोलोकाचाच एक पूर्ण भाग आहे. श्री महाराज त्या केशवपुरीबद्दल असे सांगतात की माझे मूळ गाव तेच आहे. त्या गावाला जाण्याची वाट कशी आहे, तेथे जाताना वाटेत काय काय दिसते, असे सगळे मनोहर वर्णन श्री महाराज करीत असत. त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला जे लोक ऐकत बसलेले असायचे त्यांना सगळ्यांना वाटायचे की अरे रे, आपण ही केशवपुरी एकदा तरी बघितलीच पाहिजे. पण या केशवपुरीचा प्रत्यय श्री महाराजांनी आणून दिला तो मात्र फक्त बापूगडी